नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग अर्थातच गर्भसंस्काराचा. भारतीय संस्कृतीमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे षोडश संस्कार. केले न केले तरी 16 संस्कार असतात हे आपण सर्वजण जाणून असतो. पण त्यामुळेच कधीकधी गर्भसंस्कार हा केवळ एक विधी आहे असा समज झालेला आढळतो. पण गर्भसंस्कार हा असा एक प्रोसेस आहे की जो आयडियली कन्सेप्शनच्या आधीपासून ते बाळाच्या जन्मानंतर 1.5 ते 2 वर्षांसाठी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक माइलस्टोनला सोपा आणि एन्जॉयबल होण्यासाठी मदत करणारा असतो. कन्सेप्शनच्या आधी भावी आईवडिलांनी आहारामध्ये काही विशेष बदल करणं अपेक्षित असतं. स्त्रीला गर्भाशयाच्या आरोग्यासाठी, हिमोग्लोबिन, कॅल्शियम वाढण्यासाठी आणि स्त्री बीजाची अर्थात ओवमची शक्ती वाढण्यासाठी आहाराचं नियोजन करावं लागतं. यासाठी तिच्या आहारात डिंक, खारीक, खसखस, काळ्या मनुका, अंजीर, डाळिंब यांचा समावेश असावा लागतो. आयुर्वेदामध्ये या व्यतिरिक्त स्त्रीच्या आहारात उडीद डाळ आणि तिळतेलाचा समावेश असावा असंही सांगितलेलं आहे. या दृष्टीने तिळाच्या तेलामध्ये केलेली उडदाची डाळ किंवा उडदाची आमटी अधूनमधून घेता येते. तसंच दुधासह शतावरी कल्प, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम, केशरयुक्त पंचामृत या गोष्टीसुद्धा तिला आहारामध्ये ठेवता येतात. पुरुषाला शुक्र धातूची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. या दृष्टीने पुरुषाच्या आहारात मधुर रसाने युक्त वनस्पतीने सिद्ध तूप, अश्वगंधा, कवचबीज, गोक्षूर यासारख्या वनस्पतीने सिद्ध दूध, पंचामृत, च्यवनप्राश सारखं रसायन यांचा समावेश करता येतो. या बरोबरीने दोघांच्याही फॅमिलीमध्ये जर कोणत्याही रोगाची हेरिडिटी असेल तर ती पुढच्या पिढीमध्ये येऊ नये यासाठी सुद्धा आहाराचं विशेष नियोजन करता येतं. उदाहरणार्थ जर का पुरुषाच्या फॅमिलीमध्ये अस्थमाची टेंडन्सी असेल तर कन्सेप्शनच्या आधी त्यांनी सीतोपलादी चूर्ण नियमितपणे घेणं, आहारामध्ये दही, पनीर, चीज, मिल्कशेक्स, आईस्क्रीम अशा गोष्टी टाळणं आणि गर्भधारणा झाल्यावर गर्भवतीने या गोष्टी कंटिन्यू करणं हे सर्व गर्भसंस्कारांमध्ये करता येतं आणि याचा भविष्यामध्ये खूप चांगला उपयोग होताना दिसतो. गर्भसंस्कारातील असेच महत्त्वाचे पैलू जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.